आता या ठिकाणी आपण इडलीचं पीठ हे भिजत घालणार आहे। तर ह्या ठिकाणी मी 2 वाटी इतकं तांदूळ घेत आहे। साधं तांदूळ घेतलंय जे आपण रोजच्या घरगुती वापरायला वापरतो तेच। तुमच्याकडे जर रॅशनचा तांदूळ असेल तर त्याचा पण यूज करू शकता, नाहीतर इडलीचा तांदूळ पण वेगळं भेटतं। तर 2 वाटी इतकं तांदूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी इतकी उडीद डाळ। हे आपण साफ धुवून घेऊया आणि भिजत घालूया आपण। आज आपण इडली बघणार आहोत कशी बनवायची। तर मी तुम्हाला दाखवले की तांदूळ भिजवून मी हे पिसून घेतलेला आहे। चांगला ह्याला आंबूसपणा आलेला आहे आणि पफी म्हणजे फुगून निघालेलं हे पीठ आपलं बघू शकता। याला फक्त आपण हलवून घेऊ। पूर्ण आंबूस म्हणजे आंबट असा स्मेल यायला लागला उडीद डाळीचा। आता इडलीसाठी लागणारी चटणी बनवणार आहे। तर ह्या ठिकाणी मी खोबरं घेतलंय, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि कोथिंबीर आणि 1 चम्मच इतकं मीठ टाकलेलं आहे। आता हे आपण मिक्सर करून घेऊ। अच्छा, तेल तापलेलं आहे, ह्याच्यात आपण जिरा आणि राई आणि हे टाकलेले कढीपत्ता त्याचा तडका मारलाय। आता आपण जी चटणी बनवली त्याच्यामध्ये हे टाकूया आणि ह्याला मिक्स करून घेऊ। जास्त चटणी नाही बनवली आहे। मीठ टाकलेले त्याच्यामुळे मिठाचा पुन्हा वापर नाही केलाय आणि इडली सांती सर्व करू शकता। या ठिकाणी आपली इडली ही रेडी झालेली आहे। आता आपण ह्याला थोडं